हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर बघा हा हिरवागार पालक आहे. तर आपण पालक पनीर खाल्लं असेल किंवा पालकाच्या इतर भाज्या खाल्ल्या असतील तर आज आपण ह्यापासूनच एक नवीन आणि आगळी वेगळी अशी भाजी बनवणार आहोत. तर तेच म्हणजे पालक बेसन कोफ्ता. तर अगदी सोपी रेसिपी आहे. घरात जे अवेलेबल असेल त्यातून होणारी ही रेसिपी आहे. तर बघूयात चला. ते कोबू घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, काही छोट्याशा टमॅटो आणि कांदा घेतलेला आहे जो उभा स्लाइसमध्ये चिरलेला आहे. तर एका बाउलमध्ये आता आपण अगदी 4 ते 5 चमचे बेसन पीठ घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आपण हा कोबू कांदा आणि जो लसूण घेतला आहे तो आता इथे घालून घेतो आहे आपण आणि मस्त आपण हे एकजीव करणार आहोत. आणि नंतर आपण मसाले यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे मी बेडगी मिरची पावडर वापरते आहे, हळद वापरते आहे, तसेच सिक्रेट मसाला म्हणजे मसाला मॅजिक हे वापरत आहे. थोडीशी धनेपूड घातलेली आहे. तर आता मस्त हे आपण तुम्हाला जसं लागेल तसा हा मसाला तुम्ही यात घालू शकता आवडीनुसार. तर छान असे एकत्रित करून ह्याच्यामध्ये आपण पालकाची पेस्ट घालणार आहोत. तर मी तो पालक आहे शिजवून घेतला होता थोडासा आणि त्याचं तो मिक्सरमधून फिरून घेतला होता. तर ती पेस्ट मी ते घातलेली आहे आणि थोडी पेस्ट आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. तरी छान एकजीव करून असे गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण. तर कोफ्ता टाईपचे गोळे झालेले आहेत. तर आपण छान असे हे तळून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत थोडेसे लालसर होईपर्यंत. खूप टेस्टी लागतात, काही वेगळी अशी रेसिपी होते. तर बघू शकता तुम्ही खूप क्रिस्पी होतात. हे तुम्ही जर नुसतं सॉससोबत जरी खाल्लात तरी खूप सुंदर लागतात. तर अशा प्रकारे हे आपण तळून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीची तयार करूयात. तर इथे मी कांदा आणि टमॅटो हा कच्चाच मिक्सरमधून फिरून घेतला होता आणि तो आता मी तेलामध्ये घातलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालत आहे, हळद आणि जो आपला घरगुती काळा मसाला असतो साठवणुकीचा तो ह्याच्यामध्ये घालत आहे. तर आता छान असे हे आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही ते पालक पनीर मसाला जरी ह्यामध्ये घातला तरी छान लागते टेस्ट. आता आपण जी पालकाची ग्रेव्ही उरली होती ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तर छान असे एकजीव करून घेणार आहोत आपण. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी वरून आणि तुम्हाला ज्यानुसार ग्रेव्ही पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी ते गरम पाणीच ॲड केलेलं आहे. तर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रकारे ग्रेव्ही पाहिजे असेल, पण ह्या भाजीसाठी अगदी थिक ही आणि अगदी घट्ट ही अशी नाही चालणार, मिडियमच ग्रेव्ही पाहिजे. आपण ज्या प्रकारे इतर कोफ्त्यावर असती ग्रेव्ही त्यानुसार. तर इथे तुम्ही छान असे कोफ्ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. एक उकळी आल्यानंतर तुम्ही कोफ्ते घालू शकता आणि थोडंसं आणखी थोडं 5 ते 10 मिनिट आपण छान हे हलवून ह्याला छान वाफू देणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी गरमागरम तंदूर रोटीसोबत, राईससोबत, चपातीसोबत खाल्ली जाणारी अशी आगळी वेगळी नवीन भाजी आपली तयार झालेली आहे. पालक बेसन कोफ्ता. कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.